मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. चला तर आपण आज हे मंदिर एक्सप्लोर करूया. तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तो मित्रांनो, आज सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन प्रवासाला. मित्रांनो, आज आपण पुण्यातील अत्यंत सुंदर आणि भव्य अशा BFS श्री स्वामीनारायण मंदिर नरे इथे भेट देणार आहोत. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय संस्कृती, शिल्पकला आणि अध्यात्म याचे अप्रतिम दर्शन घडवणारे एक प्रेरणास्थान आहे. चला तर मग या दिव्य मंदिराच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचं वातावरण खूप सुंदर आहे. असं वाटतंय की आज पाऊस होईल. बघा, वरती ढग ही पूर्ण भरलेली आहेत. वातावरण हे पावसाचं झालेलं आहे. कदाचित पाऊस होऊ शकतो. पाऊस झाला तर आपण पावसाचा आनंद घेऊ. मित्रांनो, पावसात मस्त प्रकारे भिजूया. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ. आता चाललोय आपण पार्किंगकडे, कारण हा रस्ता जो आहे हा आहे पार्किंगकडे जाण्यासाठी. तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर असली तरी सुद्धा आपल्याला ह्याच रस्त्याने पार्क करण्यासाठी पार्किंगमध्ये जायचं आहे. आपण आधी चाललेलो आहोत पार्किंगकडे, कारण आपण आधी आपली गाडी पार्क करूया पार्किंगमध्ये आणि त्यानंतर आपण जाऊया मंदिरामध्ये. कारण मंदिर राईट साईडला आहे मित्रांनो. पार्किंगच्या राईट साईडला मंदिर आहे. ही थोड्याच अंतरावरती मंदिराची सुरुवात होईल. वाव, किती सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो. बघा, समोर डोंगरावरती असलेली पूर्ण झाडं ही हिरवीगार झालेली आहेत. की जबरदस्त हा व्ह्यू दिसतोय. पार्किंगच्या एक्झॅक्ट समोर आहे आपल्या. आपण इथं गाडी पार्क करूया. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहेत स्वामीनारायण मंदिरामध्ये. बघा, पाठीमागे माझ्या मंदिर आहे. हे बघा, समोर आपल्याला जे दिसत आहे ते स्वामीनारायण यांचं मंदिर आहे. तर आपण पोहोचलेलो आहेत मंदिराजवळ. चला तर आपण एक्सप्लोर करूया मंदिराला. मित्रांनो, आपल्या समोर ही जी काही डोम दिसत आहेत ही आहे मंदिराच्या लेफ्ट साईडला आणि दुसरी डोम आहेत मंदिराच्या राईट साईडला. मंदिराच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला हे अशा प्रकारचे डोम उभारलेले आहेत आणि आपल्याला एकदम सेंटर साईडला असं मंदिर दिसते. ते समोर आता आपल्या समोर जे दिसतंय हे आहे स्वामीनारायण टेम्पल. हे आपल्या समोर जे दिसतंय बघा. ॲक्च्युली आपण हे थोडंसं शॉर्ट साईडने आपण शूट करतोय. थोडं पुढे जाऊन आपण हे शूट करूया. एक्झॅक्ट वेगवेगळ्या प्रकारचे अँगल मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. चला तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे अँगल शूट करूया. मित्रांनो, स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना भगवान स्वामीनारायण यांनी केली. त्यांनी सत्य, सेवा, भक्ती आणि नैतिक जीवनाचा संदेश दिला आहे.
मित्रांनो, हे मंदिर नारे येथील BFS स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारी 2017 मध्ये झालेले आहे. अवघ्या 24 महिन्यामध्ये हे भव्य मंदिर पूर्ण करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, मंदिराची रचना किती खूप सुंदर केलेली आहे बघा. समोर आपल्या एक्झॅक्ट दिसत आहे ते सुंदर हे मंदिर इथं उभारण्यात आलेलं आहे. स्वामीनारायण मंदिर हे बघा, ते सुंदर टेम्पल हे इथं उभारण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ह्या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मी सांगतो तुम्हाला. हे संपूर्ण मंदिर दगडामध्ये कोरलेलं आहे. ह्या मंदिराच्या बांधकामामध्ये कुठेही स्टीलचा वापर केलेला नाही आहे. मित्रांनो, ह्या मंदिराच्या बांधकामासाठी जी लागलेली दगड आहे ही राजस्थानमधली गुलाबी दगड आहे आणि ह्या दगडावरती हजारो सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, ह्या मंदिरामध्ये विराजमान आहेत श्री भगवान स्वामीनारायण, श्री गुणातीतानंद स्वामी, श्री राधाकृष्ण, श्री लक्ष्मीनारायण आणि ह्या मंदिरामध्ये 140 पेक्षा जास्त कोरीव काम आहेत मित्रांनो आणि 10,000हून अधिक शिल्पे भारतीय संस्कृती, संत, देव देवता आणि परंपरा दर्शवतात या मंदिरामध्ये. मित्रांनो, हे मंदिर नरे येथे आहे. ॲक्च्युली इथं येण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर, हडपसर इथून तुम्ही फक्त हे मंदिर 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे. तुम्हाला फक्त येण्यासाठी 1 ते 1.5 तास लागेल मित्रांनो, ट्रॅफिक असली तर. आणि अशा प्रकारे ह्या मंदिराचं कोरीव काम केलेलं बघा, किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे. आपल्या समोर दिसतच आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये. खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे. आणि मंदिराच्या दर्शनाची सामान्य वेळ मित्रांनो सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळी 4 ते 8:30 वाजेपर्यंत आहे मित्रांनो. आणि मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई आहे, करू देत नाही. आपल्याला मोबाईल खिशामध्ये ठेवायला सांगतात. मित्रांनो, ह्या मंदिराचे सौंदर्य आणखी संध्याकाळच्या प्रकाशात खुलून दिसते. अशा प्रकारची सुंदर झाडं या मंदिराच्या आवारामध्ये लावलेली आहेत. खूप सुंदर बगीचा सुद्धा इथं तयार केलेला आहे मित्रांनो. माझा एकच प्रयत्न इथे असा आहे की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मंदिराचा वेगवेगळ्या प्रकारचा अँगल हा बघायला मिळाला पाहिजे. ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर मित्रांनो मन हे खूप शांत होतं, कारण मंदिराच्या आवारामध्ये असलेला हा परिसर आहे ना खूपच सुंदर आहे. आणि मंदिराच्या बाजूला डोंगर असल्यामुळे मंदिर अजून खूप भारी दिसतं मित्रांनो. आणि खरंच सांगायचं झालं तर मंदिरामध्ये खूप साफसफाई आहे, क्लीन मंदिर आहे. मंदिरामध्ये कुठेही खर्च लागत नाही. आता आपल्या समोर जी डोम आहे ती आहे मित्रांनो राईट साईडला.
मित्रांनो, हा आपल्याला जो व्ह्यू दिसतो हा मंदिराच्या समोरून दिसतो. मित्रांनो, कसं वाटलं मंदिर हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेला पाहिजे. मित्रांनो, जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा पुण्यामध्ये येत असणार तर नक्कीच श्री स्वामीनारायण मंदिराला भेट द्या. कारण की हे मंदिर खूप अप्रतिम आहे, खूपच सुंदर आहे आणि ह्या मंदिराचं जे कोरीव काम केलेलं आहे ते खूपच अप्रतिम केलेलं आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूला जे काही बांधकाम केलेलं आहे तेही खूप सुंदर आहे, अप्रतिम आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही नक्कीच मंदिराला भेट दिली की. चला तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.